यानंतर पुढे जाऊयात. शिवसेनेकडून ठाकरे गटाकडून पाण्यासाठी टँकरच्या आंदोलनाविरोधामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे. शिवसेना भवनाबाहेरची ही दृश्य आता आपण पाहतोय. ठाकरे गटाकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये सध्या जी पाणी टंचाईचं संकट ओढावलेलं आहे त्या विरोधामध्ये हा हंडा मोर्चा काढण्यात आलेला आहे. फ्रेम घ्या, फ्रेम. मुंबईतला पाणी प्रश्न पेटलेला आहे, तीव्र झालेला आहे आणि आधीच आदित्य ठाकरेंनी सुद्धा पाण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आता शिवसेना भवनाबाहेर ठाकरे गटाचे शिवसैनिक जमण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा हंडा मोर्चा काढलेला आहे. अपुरा आणि दूषित पाणी पुरवठा या ठिकाणी केला जातोय आणि त्यामुळेच ठाकरे गटानं हे आंदोलन केलेलं आहे. जुई जाधव मदत सहकारी या संदर्भातली माहिती देतात. जुई, सध्याची दृश्य आता आपण पाहतोय. शिवसेना भवनाबाहेर ठाकरे गटाचा हा हंडा मोर्चा निघालेला आहे. नेमकी मागणी काय आहे? कोण कोण मोर्चामध्ये सहभागी झालंय? अगदीच आपण पाहतोय की ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा काढला कार्यालय आहे जी उत्तर तिथपर्यंत हा मोर्चा स्थानिक आमदार महेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढला जात आहे. परंतु आपण पाहतोय की पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि पोलीस हा जो मोर्चा आहे तो सेना भवनातून बाहेर जाऊ देत नाहीये. महेश सावंत यांचं म्हणणं आहे की आम्ही महापालिकेचे जे वॉर्ड ऑफिसर आहे तिथले त्यांना जाऊन निवेदन देणार आहोत पाण्यासंदर्भात. मात्र त्यासाठी देखील पोलीस इथे कोणालाही सोडत नाहीयेत. सेना भवनाबाहेर हे आंदोलन पोलिसांना जाऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे पोलिसांकडून धरपकड देखील आता इथे सुरू झालेली आहे. कार्यकर्त्यांना धरपकड केली जात आहे आणि हा जो मोर्चा आहे तो सेना भवनाबाहेरच अडवला जात आहे पोलिसांकडून. तृप्ती, जुई, सध्याची दृश्य आता आपण पाहतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक जमलेले आहेत आणि हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुद्धा केला जातोय. मोर्चाचं नेतृत्व नेमकं कोण करतंय? या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी झाले? या मोर्चामध्ये जर आपण पाहिलं तृप्ती तर मग स्थानिक आमदार आहेत महेश सावंत ते इथे उपस्थित आहेत आणि जर पोलीस एका जागेवर अडवलं तर दुसऱ्या जागेवर आपण पाहतोय की माजी सहभागी झालेले आहेत. श्रद्धा जाधव यांना पोलिसांकडून धरपकड केली जात आहे आणि श्रद्धा जाधव देखील पोलिसांनी इथे घेतलेलं आहे ताब्यामध्ये. श्रद्धा जाधव नेमकं काय बोलतात आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया. परवानगी नाही आंदोलनाला म्हणून सगळ्यांना शिवसैनिक ऐका आम्ही इथून समजा मी दादरला गेले मला चालताना जायचं सांगितलंय परवानगी आहे आम्ही नाही जाणार म्हटलं नाही जाणार. आजी माप हे देखील इथे दाखल झाले आहेत. मात्र पोलीस हा जो मोर्चा आहे तो पुढे जाऊ देत नाही आहेत आणि सगळ्यांना इथे धरपकड पोलीस करत आहेत. कार्यकर्त्यांना देखील पोलिसांमार्फत धक्काबुक्की पोलिसांकडून आता या परवानगी दिली का? आपण पाहतोय की तरी महेश सावंत चालत जावं ना कशाला ठरवलेला आहे. परवानगी नसली तरी आम्ही काढणार आणि तिथपर्यंत पोहोचणार आणि तिथपर्यंत गाड्या पोलीस व्हॅन आहेत
आपण पाहतो इथे की पोलीस स्थानिक आमदार महेश सावंत यांना देखील घेऊन जात आहेत. हे जे आंदोलन आहे ते पोलिसांमार्फतच अडवलं जात आहे सेना भवनातच. आणि आता स्थानिक आमदार महेश सावंत यांना पोलीस त्यांच्याच गाडीत बसून घेऊन जात आहेत. मात्र हा जो मोर्चा आहे तो सेना भवनाच्या बाहेर काय पोलिसांनी जाऊ दिलेला नाही. तृप्ती, जी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईची समस्या प्रत्येक नागरिकांना भेडसावत असते. या भागामध्ये नेमकी पाण्याची समस्या काय आहे या संदर्भातली काय माहिती मिळते? ह्या भागामध्ये पाण्याची समस्या जर आपण पाहिली, जे महेश सावंत वारंवार बोलत आहेत, ती समस्या म्हणजे की इथे पाण्याची जी सेवा आहे ती कमी आहे. काही भागांमध्ये टँकरने पाणी पुरवावं लागतं. दादर हे एक मध्य भाग आहे मुंबईचा आणि मध्यभागीत पाण्याची कमतरता ही भासवली जाते, पाण्याची कमतरता भासते. आणि अशातच जे पाणी आहे ते मुंबईकरांना पुरेसं पुरवलं जात नाही आहे. आपण इथे पाहतोय की स्थानिक जे सर्व आमदार आहेत, लोकनेते आहेत, त्यांना पोलिसांकडून धरपकड केली जात आहे. श्रद्धा जाधव आपल्याला दिसत आहेत. महेश सावंत आमदार, पोलिसांनी या सर्वांनाच आपल्या व्हॅनमध्ये बसवलेलं आहे आणि यांना काही वेळामध्येच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन दिलं जाईल. आणि महेश सावंत हे जे निवेदन आहे त्यांचं ते पोलीस स्थानकामध्ये त्यांना द्यायचं आहे. महेश सावंतांना पोलीस त्यांच्या गाडीत बसवून घेऊन जात आहेत. त्यांचा प्रश्न हाच आहे, मुद्दा हाच आहे की दादरसारख्या भागामध्ये पाण्याची जी टंचाई आहे ती भासली जाते. दादरमध्ये राहून देखील पाण्याची जी टँकर आहे ती भरली जाते. पाणी अद्यापही दादरकरांना पुरेसं नाही. दादरकरांना पाणी मिळावं यासाठी हा जो मोर्चा आहे, हंडा मोर्चा, तो काढला जात आहे शिवसेनेकडून. तृप्ती, जुई, नेतृत्व करणाऱ्यांना तर पोलिसांनी धरपकड केलेली आहे आणि व्हॅनमध्ये बसवून घेऊन जातात. मात्र इतर कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत, शिवसैनिक उपस्थित आहेत. त्यांचा मोर्चा सुरूच राहणार आहे का या संदर्भात काय माहिती मिळते? शिवसैनिक तर त्यांच्या मोर्चावर ठाम आहेत. मात्र आपण पाहतोय की महेश सावंत यांना पोलिसांनी त्यांच्या गाडीत बसवलं आणि त्यांच्या गाडीत बसून ते त्यांना घेऊन जात आहेत. मात्र महेश सावंतांचं म्हणणं हेच आहे की त्यांचं निवेदन देण्यासाठी ते जाणार होते. आपण पाहतोय साईनाथ दुर्गे आहेत, महेश सावंत आहेत, श्रद्धा जाधव आहेत. त्यामुळे दादरमधले जे स्थानिक शिवसेनेचे नेते आहेत ते सर्वच इथे उपस्थित आहेत आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवला आहे आणि पोलीस हा जो मोर्चा आहे तो आता अडवून हा पुढे काही चालू दिला नाहीये. पोलिसांनी महापालिकेपर्यंत शिवसेनेच्या मोर्चाला पोलिसांनी पोहोचू दिलेला नाहीये. तृप्ती, आपण पाहतोय की पोलिसांच्या गाडीतून स्थानिक आमदार महेश सावंत यांना नेण्यात आलेला आहे. तृप्ती, जुई, साधारणपणे मुंबईच्या कोणकोणत्या भागामध्ये पाणी टंचाईची अशीच समस्या आहे? शिवसेना भवन परिसरामध्ये कार्यकर्ते जे आहेत जुई, माझा आवाज येतोय? कडेकोट पोलीस बंदोबस्त होता शिवसेना भवन या ठिकाणी ठाकरे गटाकडून पाण्याच्या मागणीसाठी आणि दादरकरांना आणि वरळीकरांना पाण्याचा योग्य असा पुरवठा व्हावा या मागणीकरता हा मोर्चा काढण्यात आलेला होता. शिवसेना भवनामधून हा मोर्चा निघणार होता. तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना अडवलं कारण या मोर्चाला परवानगी मिळाली होती आणि त्यानंतर मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांना पोलिसांनी पोलीस व्हॅनमध्ये घेऊन ते पोलीस स्टेशनकडे निघून गेलेले आहेत. मात्र अद्याप सुद्धा काही शिवसैनिक आपल्या मोर्चाच्या भूमिकेवरती ठाम आहेत.